नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी आणि त्याचबरोबर यश यांच्या दोघांचा डिवोर्स व्हावा अशी यमुना त्याचबरोबर अमृता या दोघींची ही इच्छा आहे. तर या मूर्ख यमुनाने आता डिवोर्स पेपर बनवून आणलेले आहेत. त्यावेळेस मोहितला असं वाटत असतं की यमुनाने डिवोर्स पेपर बनवून आणलेले आहेत ते त्यांच्या दोघांचे आहेत, म्हणून मोहित घरी आलेला असतो आणि त्याच्यामुळेच हे सत्य सगळ्यांच्या समोर येतं. तर घरी आल्यावर कळतं की ते डिवोर्स पेपर जे आहेत ते मोहित आणि यमुनाचे नसून कावेरी आणि यशचे बनवून आणलेले आहेत. आणि आता मात्र यमुना इथे सगळ्यांना सांगू लागते की आत्ताच्या आत्ता यश तू या पेपरवरती सह्या करायच्या आहेत. यशला ती जबरदस्ती करत असते. यश मात्र कावेरीकडे पाहत असतो. यमुनाचा कांगावा सुरू असतो, जर तू या पेपरवरती सह्या केल्या तर मी असं समजेल की तुझा यामध्ये काहीही हेतू नव्हता. म्हणजे हे लग्न जे केलेलं आहे ते कावेरीने जबरदस्ती तुझ्याशी लग्न केलेलं आहे, तुझा याच्याशी कसलाही संबंध नाहीये हे मी समजून घेईन, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि तिचा जो कांगावा असतो तो सुरूच असतो. तिचं असं म्हणणं आहे की नाही, म्हणजे तू दाखवत आहे ते वेगळं जर असेल तर आम्हाला विचार करावा लागणार आहे. आम्हाला असं वाटेल की तू आम्हाला सगळ्यांना फसवत होता, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र यश पाहत असतो. यशला कळतच नसतं की आता करू काय, कारण ह्या यमुनाचं जे वागणं आहे ते वरचेवर बदलत चाललेलं आहे आणि त्या गोष्टींचा खरं तर त्रास होत असतो. त्याला ती गोष्ट अजिबात आवडत नसते. यमुना चुकीच्या पद्धतीने वागत आहे ही गोष्ट यशच्या सुद्धा चांगलीच लक्षात आलेली आहे. तेव्हा यश शांतपणे उभा असतो. यमुनाचं मात्र पुन्हा सुरू होतं की तू असं का करत आहेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत त्याच्याशी बोलत असते. तेव्हा कावेरी तिथं पाहत असते. कावेरी म्हणते कसं माहितीये का, यशने लाख वेळा सही केली तरी काय हरकत आहे, कारण मीच सही करणार नाहीये ना. आणि कोर्टामध्ये जर दोघांकडून जर सह्या झालेल्या नसतील तर डिवोर्स होत नाहीये, हा साधा नियम आहे, हे तर तुम्हाला माहितीच पाहिजे, असं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र यमुना म्हणत असते की हो माहिती आहे आम्हाला ते सगळं, हे सगळं तू सांगायची गरज नाहीये, असं कावेरीला ती सांगत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर यशने कोर्टामध्ये येऊन सगळ्यांच्या समोर तिथं सांगितलं की तू त्याच्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं आहे तर मात्र तुमचा डिवोर्स होऊ शकतो. आता कावेरी आणि यश एकमेकांच्या समोर उभे आहेत. अमृता म्हणत असते की यश मला माहिती आहे, म्हणजे मला ना खरं वाटत होतं इतके दिवस की तू याच्यामध्ये सामील असशील, आमच्या मनात शंका आहे, पण जर आता तू या डिवोर्स पेपरवर सह्या केल्यास तर हे स्पष्ट होऊन जाईल की तू या सगळ्यामध्ये सामील नाहीस आणि या सगळ्यामध्ये तुझा काहीही हात नाही, कारण तुला या मुलीने फसवलेलं आहे, असं अमृता बोलायला सुरुवात करते. आणि अक्षरशः ती अमृता इतकी नालायक आहे की ती आता यशला घेते, तिथं सोप्यावरती बसते आणि त्याचा हात पकडून, म्हणजे लहान मुलांना जशी आपण अक्षरं काढायला शिकवतो त्या पद्धतीने यशचा हात पकडलेला आहे आणि त्याला सही करायला लावत आहे. म्हणजे तिला जराही वाटत नाहीये की आपण काय करतोय, कारण त्याने लग्न झालेलं आहे, त्याचं जबरदस्ती लग्न होऊ दे किंवा कसंही होऊ दे, पण आपण त्याच्यावरती ही जी काय दादागिरी करतो याचं तिला जराही काही वाटत नसतं. कावेरी तिथं उभी असते. यशला सगळ्यांच्या समोर तर स्पष्ट करायचं नाहीये की तो कावेरीच्या बाजूने आहे आणि म्हणूनच यशची इथे सगळी अशी कोंडी होत असते. आणि विद्याला मात्र खूप राग येत असतो, मोहितला सुद्धा राग येत असतो आणि फायनली त्या मूर्ख अमृताने यशच्या हातातून तिथे सही करायला लावलेली असते. आता यशने त्या पेपर्सवरती सह्या केलेल्या असतात. तेव्हा मात्र आता यमुना त्याचबरोबर अमृता दोघीही खुश झालेले असतात आणि फायनली यशने त्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, म्हणजेच आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत हे तिथं क्लिअर होत असतं. परंतु घडतं असं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र त्यांना असं वाटत असतं की आता हे सगळं जे घडलेलं आहे ते आपण घडवून आणलेलं आहे. यश मात्र सह्या करत असतो. तेव्हा कावेरीला आठवतं यशने तिच्या गळ्यामध्ये ते लॉकेट घातलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे लॉकेट कावेरी तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. आता सगळ्यांच्या समोर यशचा धीर खचत चाललेला असतो. ही गोष्ट कावेरीच्या लक्षात येते आणि त्या क्षणी मात्र कावेरी यशला तिथं जाणीव करून देते की काळजी करू नको यश, आपल्या गळ्यातलं लॉकेट ती दाखवते आणि म्हणू लागते की हे बघ. आणि ते लॉकेट पाहता क्षणी यशला सुद्धा जाणवतं की नाही, मला आणि कावेरीला कोणीच वेगळं करू शकणार नाही. अशा पद्धतीने हे दोघांचंही वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी पाहत असते. कावेरीला खरं तर बरं वाटत आहे की यश आपल्या बाजूने आहे या गोष्टीची तिला सुद्धा जाणीव असते. तिलाही कुठेतरी वाटत असतं की चला गोष्टी ह्या व्यवस्थित होत आहेत, म्हणून तिलाही बरं वाटत असतं. कारण आता ही वेळ इथून घेऊन जाणं खूप महत्त्वाचं होतं. जर आता यशने या पेपरवरती सह्या केल्या नसत्या तर
त्या अमृताला आणि यमुनाला संशय आला असता आणि त्यांनी कांगावा केला असता, म्हणून कावेरी शांतपणे ह्या सगळी परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला असं वाटत असतं की ह्या दोघी जणी काय आहेत हे चांगलंच माहिती आहे. आता यमुनाने ते पेपर हातात घेतलेले असतात ज्याच्यावरती सह्या केलेल्या असतात, आणि ते पेपर हातात घेतल्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की चला फायनली यशने पेपर साईन केलेले आहेत आणि आता आपण वकिलांची फौज उभी करायची आहे आणि मग हे जे आहे ते सत्य समोर आणायचं आहे असं तिचं ठरलेलं असतं, आणि त्यासाठी तिने पुढचं प्लॅनिंग सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे यश आता यमुनाच्या रूममध्ये आलेला असतो आणि यमुनाशी बोलत असतो. यमुनाने ते पेपर कपाटात ठेवलेले असतात, यशच्या समोरच ती कपाटात ठेवते. तो तिच्याशी बोलत असतो तेव्हा ती म्हणत असते की बरं झालं, खरंच मला ना वाटलंच नव्हतं की ह्या गोष्टी अशा पद्धतीने होतील. तू एवढ्या छान पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे, मला खरंच बरं वाटलेलं आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र पाठीमागून अमृता येते आणि अमृता यशला मिठी मारते, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अमृता तिथे येते आणि बोलायला सुरुवात करते. अमृता म्हणत असते की बरं झालं यश, खरंच आज मला खात्री पटली. मला आई म्हणायची की इथे राहून काय करणार आहेस, घरी चल तू. तेव्हा मात्र मी माझ्या आईला म्हणत होते की नाही नको, पण आज मला कळलेलं आहे की काय होऊ शकतं, कारण आपलं जर कुटुंब एकत्र असेल तर आपण काय करू शकतो हे मला कळलेलं आहे. आता तुम्ही सगळेजण माझे आहात. आजही मला यश तुझ्यामुळं कळलेलं आहे की मी अजूनही आपल्या लग्नाच्या होप्स ठेवू शकते, असं ते बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र यश म्हणत असतो पण असं असं तो लाजल्यासारखं होतो, म्हणजे त्याला अफोर्ड होतं, कारण ही जी मूर्ख मुलगी आहे ती आपल्या जवळ आलेली आहे, ही गोष्ट काही केल्या त्याला सहन होत नसते, कारण तिने येऊन चक्क मिठी मारलेली असते आणि यश अवघडल्यासारखा झालेला असतो. आता त्याच्यावरतीही त्यांना प्रॉब्लेम असतो, आणि त्याचबरोबर त्यांना असं वाटत असतं की नाही काहीही झालं तरीही आत्ता हे जे काय आहे ते म्हणजे यशने का जवळ घेतलेलं नाही आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे कावेरी आणि विद्या दोघीही किचनमध्ये असतात. विद्याला टेन्शन आलेलं असतं. विद्या म्हणत असते कावेरी बहिणी हे सगळं काय चाललंय, मला ना कळतच नाही आहे. यश भाऊजींचं ना मला कळतच नाही आहे की आजकाल त्यांच्या डोक्यात काय सुरू असतं आणि ते काय वागत असतात. बघा ना तुम्ही आत्ताही ते अशा पद्धतीने करत आहेत, मला ना हे पटतच नाही आहे, हे मला मला नाही चालत आहे, असं विद्याचं बोलणं सुरू आहे. तेव्हा कावेरी शांतच असते. का तर डिवोर्स पेपरवर सह्या काय तर म्हणे अमृताचं ऐकायचंय, आणि ती यमी यमी असं म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात, आणि तेव्हाच कावेरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर कावेरीला मात्र खूप राग आलेला असतो. कावेरी विद्याला शांत करते, विद्याला म्हणते की जरा शांत व्हा तुम्ही, असं म्हणत ती शांत करत असते. परंतु या सगळ्या गोष्टींमुळं काय क्लिअर होणार असतं ते मात्र खूप वेगळं असतं. इकडे यश म्हणत असतो की खरंच मला माहिती आहे हे सगळं काय चाललेलं आहे, पण या सगळ्या गोष्टींमुळंच यशच्या लक्षात येतं की या दोघींचा काय प्लॅन आहे. तो बाजूला जातो. पुन्हा या दोघींच्या मनात शंका येते. आता शंका तर काय भरायला तयारच आहेत त्या दोघीजणी मनात, आणि दोघीजणी म्हणत असतात की काय हे, म्हणजे यश तुला अजूनही वाटतं ना, म्हणजे यमुना विचारते काय प्रॉब्लेम होता, अमृताही विचारते. तेव्हा मात्र यश म्हणतो की अगं यमुना इथं आहे ना, आणि मग तेव्हा यमुना हसायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते काय रे यश, काय तू पण ना, यमुना आहे म्हणजे काय, त्यात काय एवढं, बरं ठीक आहे तुम्ही थांबा मी जाते बाहेर. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही अजिबात नको, कसं आहे माहिती आहे का, हे जर सगळं समोर आलं म्हणजेच त्या कावेरीला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, आपल्याला अलर्ट राहावं लागेल. जर तिला कळलं तर काय करणार आहे, असं ते बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र यमुना म्हणते की हो बरोबर आहे, कारण या सगळ्याचा फायदा ती उचलेल आणि मग मोठा गोंधळ होईल असं यशने मुद्दामहूनच सांगितलेलं असतं. तेव्हा अमृता म्हणते की हो अगदी बरोबर आहे, असं म्हणत अमृतासुद्धा आता यशच्या बाजूने उभी राहिलेली असते. खरं तर तिच्या डोक्यात किती वाईट विचार आहेत आणि ती किती वाईट प्रवृत्तीची मुलगी आहे हे यशला वेगळं सांगायची गरज नाही आहे, यशला ते ऑलरेडी माहिती आहे. आता इकडे मा किचनमध्ये आलेली असते, म्हणून विद्या आणि कावेरी या दोघींचीही तारांबळ उडालेली असते, कारण अचानक मा किचनमध्ये का आलेली आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा विद्या म्हणत असते की मा तुम्हाला काही हवं आहे का. मा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मी या घरात राहायला सांगितले याचा अर्थ असा नाही की तुझ्यावरचा राग माझा गेलेला आहे. खरं तर माला खूप उन्हाळे पावसाळे पाहिलं आहेत असं माझी म्हणत असते. त्या माला जराही कसं काही वाटत नाही आहे की आपण काहीतरी चुकत असेल, आपल्याकडूनही काहीतरी चुकत असेल, असं तिच्या डोक्यात काय येत नाही आहे.
कारण प्रत्येक वेळेस चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवून तिचं जे काही वागणं चाललेलं आहे ते चुकीचंच चाललेलं असतं. तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की ती जे काही वागत आहे ते बरोबर आहे, परंतु तिच्या या वागण्यामुळं जो काही त्रास होणार असतो तो बाकीच्यांनाच होत असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र विद्या बोलत असते. विद्या म्हणत असते की मा एकदा ऐकून तरी घ्या. पण मला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये, मला स्वतःचंच म्हणणं खरं करायचं आहे. मा म्हणत असते की दूध हवं आहे. विद्या सांगत असते पण मला ते काही ऐकायचं नाही. विद्या म्हणते ठीक आहे. विद्या आता बाजूला होते. मा जाते, दूध शोधत असते. कावेरी तिथे बाहेरच्या साईडला पडद्याच्या मागे लपून बसलेली असते. कारण कावेरी किचनमध्ये आहे म्हणलं की मला पुन्हा राग येणार. कारण माने तिला सांगितलेलं आहे की माझ्या नजरेच्या समोरही तू यायचं नाहीस, असं कावेरीला सांगितलेलं आहे. त्यामुळं कावेरी मा असली की बाजूला निघून जात असते. त्याचवेळी मा तिथून निघून जाते हे कावेरी पाहते आणि मग कावेरी लगेचच तिथे किचनमध्ये येते. तेव्हा दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. विद्या स्वतः शांत होते आणि त्याचबरोबर म्हणत असते की बापरे, आता खरंच ना अवघड झालं असतं. तेव्हा विद्याला तिथे शांत करत कावेरी त्याने म्हणते की माने काही खाल्लंय का सकाळपासून? म्हणजे या कावेरीला एवढं सगळं मा चुकीचं वागत आहे, तिला चुकीच्या पद्धतीने समजत आहे, बोलत आहे, तरीही घरातल्यांचीच काळजी आहे, सगळ्यांची काळजी करण्यातच ती विचार करत आहे. तेव्हा विद्या तिथे त्याने म्हणते की नाही नाही काय खाल्लेलं. तेव्हा कावेरी म्हणते की बघूया. आता कावेरीने जोरदार तयारी केलेली असते स्वयंपाकाची. घरातलं कोणीही तिच्या मदतीला नाही आहे. ती एकटीच बिचारी राबत असते, करत असते. तेवढ्यात यश येतो. यश म्हणू लागतो की आता ते डिवोर्स पेपर आपल्याला मिळवावे लागणार आहेत. तेव्हा कावेरी म्हणत असते की यश ते आपण नंतर बघूया. खरं तर कावेरीनं ही गोष्ट एवढी हलक्यात घ्यायला नको आहे. जर ते डिवोर्स पेपर आत्ता नाही बघितले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कावेरीने लवकरात लवकर ते डिवोर्स पेपर मिळवून डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. एकदा का ते डिवोर्स पेपर कोर्टात गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे कावेरीच्या पण लक्षात येत नाहीये. यश मात्र तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण कावेरीला ही गोष्ट ऐकायचीच नाहीये. कावेरी मात्र यशला म्हणत असते की नंतर बघूया. कसं आहे, मी या घरची सून आहे. लग्नानंतरचा माझा पहिला दिवस आहे आणि जर मी अशी राहिली आणि कोणाच्या पोटापाण्याचा विचार केला नाही तर कसं कळेल, असं म्हणत ती यशला समजवायला सुरुवात करत असते, यशला सांगायला सुरुवात करत असते. तेवढ्यातच यश म्हणत असतो की कावेरी प्लीज ऐकून घ्या माझं. पण कावेरीला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये आणि कावेरी म्हणत असते की नाही, मला सांगा माहेरून येताना मुलीला आईवडील अन्नपूर्णा का देतात? तेव्हा यश विचारतो का देतात? तेव्हा कावेरी त्याला म्हणू लागते की घरातल्या कोणालाही तिने उपाशी ठेवू नये याच्यासाठी अन्नपूर्णा दिली जाते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे विद्या आलेली असते. विद्याची वेगळीच धावपळ सुरू आहे. विद्या म्हणत असते की मला ना हे डिवोर्स पेपर शोधायचे आणि मी चोरी करायला आली. तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा बरं. तेव्हा मात्र यश म्हणत असतो काय? तेव्हा विद्या म्हणत असते की हो, मी इथे चोरी करायला आलेली आहे. आणि असं म्हणत विद्या बोलत असते. तेव्हा मात्र यश म्हणतो की यामीच्या कपाटात आहेत आणि त्याचबरोबर उजव्या बाजूच्या कप्प्यात वरती आहेत. आणि हे ऐकल्यावर विद्या शॉकच होते. विद्या म्हणते काय, म्हणजे यश भाऊजींनी मला सांगून टाकलं? हे सगळं काय आहे? असं म्हणत ती खुश झालेली असते आणि ती मात्र आता पेपर शोधायला जाते. तेव्हा विद्याला प्रश्न पडलेला असतो की हे पेपर शोधणं तर गरजेचं आहेच. त्याचबरोबर आता कावेरी आणि यश देवीच्या तिथे असतात, म्हणजे देवघराच्या समोर असतात. कावेरी म्हणत असते की मी नैवेद्य तर दाखवलेला आहे, पण मला आता बोलवून घेऊन या, बाकी घरातल्या सगळ्यांनाही जेवायला बोलवायचं आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की हो. आता यश हे सगळं करत असतो तेव्हा कावेरीला सांगतो की नैवेद्य दाखवून झालेलं आहे का? कावेरी सांगते की हो झालेलं आहे. आता कावेरी आणि यश दोघंही मिळून तयारी करत असतात. कावेरीने एक ताट घेतलेलं असतं, एक काठी घेतलेली असते आणि ती वाजवत असते. का तर म्हणे सगळ्यांनी आता जेवायला यायचं आहे. प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन प्रत्येकाला सेपरेट बोलवण्याची गरज नाही आहे, म्हणून कावेरीने हा छोटासा उपाय शोधून काढलेला असतो आणि घंटानाद सुरू केलेला असतो. का तर म्हणे सगळ्यांनी जेवायला आलं पाहिजे. सगळेजण तिथे येतात. कावेरीने ताटं वाढलेले असतात आणि त्या ताटातलं जेवण पाहून यमुना, त्याचबरोबर पौर्णिमा आणि अमृता पाहतच राहतात. तर यमुना आणि पौर्णिमा म्हणते की एवढं तिखट जेवण, एवढं झणझणीत जेवण? तेव्हा कावेरी म्हणते की हो, मी बनवलेलं आहे आणि मी बनवलेलं जेवणच जेवावं लागणार आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेव्हा कावेरी म्हणते की जर आता मी बनवलेलं जेवण खायचं असेल तर ते अशाच पद्धतीचं असणार आहे आणि असंच जेवण जेवावं लागणार आहे, असं स्पष्टपणे इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र यमुना तिथं म्हणते की नाही नाही खाणार, जा. कावेरी म्हणते काय?
तेव्हा ती म्हणते की हो, मी फ्रूट्स खाईल आणि राहील. त्या क्षणी कावेरीने चाकू फेकलेला असतो आणि तो सफरचंदावरती फेकलेला असतो आणि कावेरी मात्र तिथे पाहते तेव्हा यमुना अगदी दचकलेली असते आणि लटकन उडून बाजूला जाते. खरं तर हे सगळं कावेरीने मुद्दामच केलेलं असतं. यमुनाचे नखरे पण काही कमी नसतात. प्रत्येक वेळेस कावेरीला त्रास देण्याची एकही संधी ती सोडत नाही आणि कावेरीने काही केलं तर मात्र माकडे कंप्लेंट घेऊन जाणारी, लहान मुलींसारखी रडू करणारी ही यमुना. तेव्हा मात्र आता इथे सगळेजण आहेत आणि कावेरी म्हणते की नाही, घरात जेवण बनवलेलं आहे आणि ते जेवण खावंच लागणार आहे. अशा पद्धतीने कावेरीने सांगितलेलं असतं. हातामध्ये काठी घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी खुनी आहे, माहिती आहे ना, मी एक खून केलेला आहे. जर एक खून मी केलेला असेल तर मला पुढचे खून केले तरीही ती शिक्षा मिळणार आहे. म्हणजे मी अजून 3 खून केले तरी सेमच शिक्षा मिळणार आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे खायचं आहे का नाही. तेव्हा तरीही यमुना म्हणत असते की नाही, मला नाही खायचं. तेव्हा कावेरीने काठी तिच्या हनवटीला लावलेली असते आणि सांगितलेलं असतं की बघा, विचार करा अजून. तेव्हा तिथं अमृता असते आणि अमृताला ती विचारते, काय तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग सुरू आहे का? नक्की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे याचं? नाही, ते बरोबर आहे, ते असणारच आहे. मला घराबाहेर काढायचं प्लॅनिंग करतेस ना, करत राहा, बिंदास्त करत राहा. पण त्यासाठी खायला लागेल ना तुला, खा मग. असं कावेरी तिलाही सांगू लागते. तर उद्याच्या भागात पाहायला मिळतं की नेहमीप्रमाणे यमुना जाते, माला बोलवून आणते आणि म्हणू लागते की बघितलं ना, हिने कसा गोंधळ सुरू केलाय. मा पण येते, हातामध्ये ती काठी, चाकू सगळं तिथं असतं आणि ती म्हणू लागते की बरोबर आहे, आता तू चाकू हातामध्ये घेऊन, हे सगळं घेऊन जर तू माझ्या घरातल्यांना धमकवलेलं असेल आणि त्यांना जेवायला भरीच पाडत असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासारख्या खुनी मुलीच्या हातचं जेवण काय पाणी न पिता मी जीव देणं प्रेफर करेल, असं इकडे माने सांगितलेलं आहे. आणि आता मात्र कावेरी पाहतच राहते. पण माला जेवायला कसं लावायचं हा उपाय मात्र कावेरीने ऑलरेडी काढून ठेवलेला आहे. त्यामुळं बाकी सगळ्यांची वाट लावत कावेरी नक्कीच माला खाऊ घालणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.